स्वागत आहे तुमचं डे 3 साऊथ इंडियाच्या ब्लॉगमध्ये. आता सध्या आम्ही बालाजीमध्ये आम्ही रूम सोडलेली आहे कारण तिथं आमचा चेकआउट टाईम 7चा होता. थोडी लेट पण सोडली आम्ही. आता सध्या आपण कुठं आलो आहे सध्या? ठीक आहे श्रीनिवासममध्ये आलेलो आहे. वरती बसलो आहे. आता आम्ही नाश्ता पण झाला आहे आमचा तसा. तर आता आम्ही श्रीनिवासमध्ये कॉफी वगैरे पित आहे. पार्थ पाटील वरती बसलेला आहे आणि आम्ही चौघं खाली चहा प्यायला आलो आहे. आमच्या बॅक साईडर तो वरती बसला आहे. पण प्रसाद खाल्ल्यानंतर भेटूयात ते सांगायला मी बॉक्स चालू केला. तो भेटूयात प्रसाद खाल्ल्या. तर इथे आरती झालेली आहे. आता तुम्ही पाहता जसं आता आम्ही हे गाईज आम्ही सगळे फ्रेश झालो आहे. बघा कोण गाईज आपण इथं प्रसाद घेऊ सध्या. आम्ही फ्रेश झालो आहे इथं. काय कुठं आपण अन्नप्रसाद अन्नप्रसादमध्ये आम्ही सध्या. देवाची आरती चालू झाली इथं. संपली झालेली आहे का? झालेली आहे. आता आपण प्रसाद घेऊ आणि भेटू तुम्हाला. आपण प्रसाद दाखवू पण दाखवू प्रसाद तुम्हाला. पण मेन गोष्ट सध्या तर आम्ही आज फिरू ना. आमचा एक मित्र आहे काय ओम खरबडे नावाचा, तो येणार आहे. त्याला भेटू, त्याला घेऊन जाऊ आपण. मी परत सांगितलं. तर गाईज भेटू आपण. तुम्ही बघा देवाचे दर्शन करून घ्या तुम्ही सध्या. गोविंदा गोविंदा गोविंदा. तर आपण इथे आलेलो आहे. आम्हाला महाप्रसाद भेटला आहे. अन्न महाप्रसाद. आम्ही सगळे आता महाप्रसाद खाणार आहे. सगळे पाहू शकता तुम्ही. सगळ्यांनी महाप्रसाद घेतला आहे. तर आता मी खातो महाप्रसाद. त्यानंतर आपण भेटूयात आणि नवीन कंटेंट सोबत. तर याची बॅग पडलेली आहे चुकून. तर हॅलो मित्रांनो, आमचा आता महाप्रसाद घेऊन झालेला आहे. आता आपण कुठे चाललो आहे? कुठे जाणार आहे? रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन जाणार आहे. पहिले चहा पिणार आहे मी. मला खूप टॉन्सिल सारखं. मला पण चहा पाहिजे. याला पण चहा पाहिजे. पहिले चहा पिणार आहे. यांना काही प्यायचं असेल तर हे पण पिन. आणि मग आपण चालणार आहे. आणि एकदा लॉकर विचारून घेतो आम्ही आहे का तर इथे अवेलेबल. चला सगळे जाऊयात. वेलकम टू अवर ब्लॉग. आम्ही काही जस्ट चहा प्यालो आहे सध्या इथं श्रीनिवासमध्ये. आमच्यासोबत श्लोक आहे कुरेकर. सगळेच आहे. त्याचं निकनेम आहे गुलीगत. तो आपण त्याला गुलीगत म्हणू शकता. गुलीगत श्लोक म्हणून. आपल्यासोबत आहे ओम बाबुडकर पार्थ पाटील आणि खंडाडे. आपण आम्ही चहा प्यायलो सध्या. आम्ही आमचे मित्र येणार आहे ओम खरबडे. आम्ही थांबू त्यासाठी बघू काय चालू त्याचं नाटक वगैरे. तो आल्यावर फिरू आपण. पद्मावती टेम्पल, व्यंकटेश टेम्पल, लय टेम्पल इकडं. तू विचार नाही करू शकतो टेम्पल आपल्याकडे. तर गाईस भेटू. गोविंदा गाईस इथे इतका भात मिळून म्हणला. सकाळी उठल्यावर भात, झोपल्यावर भात. तेच गाईस. इथं याला तर कधी चहामध्ये भाताचे कणसा पडले आहे. इतका भात खाऊन आम्ही त्रासलो आहे खूप जास्त. खूप त्रास म्हणजे त्रासचा मला म्हणजे खूप त्रास होता गाईस. इथं काहीच कामं नाही आहे. फोटो काढणं सुरू आहे कारण की टाइमपास करावं लागते खरबडे येईपर्यंत. ओम खरबडे. तर आम्ही एक स्पॉट पाहिला. हा ठिकाण तिकडून काढला तर असा मागे पहाड पण येते. चांगली जोरण्याची हवा सुरू आहे. थंडी वातावरण एक नंबर आहे. कडक ऊन पण राहते. रात्री थंडी निघते. तोंडातून वाफारा निघते. एवढी ऊन थंडी होते. तर आता आम्ही काढतो फोटो. भेटू. आम्ही इथे नारळ पाणी पित आहे सगळेजण. 30 रुपये पर आहे आणि खूप गोड नारळ पाणी असं आहे इथे. असे सगळे तुम्ही पाहू शकता. सगळे आपल्यासोबत आहे. तर खूप छान नारळ पाणी मला खूप आवडलेलं आहे. तर खूप छान. आम्ही चाललेलो आहे रेल्वे स्टेशनला. सगळे पैदल. आमचा मित्र येत आहे ओम खरबडे. त्याला पिकअप करायचं तिथून. त्यानंतर लॉकर्समध्ये आम्ही पॅक ठेवणार आहे. त्यानंतर मंदिर पाहणार आहे. आमचा मित्र आलेला आहे. त्याचं नाव ओम खरबडे आहे. ओम खरबडे हाच आहे तो. विसरला. आणि इथे आलेलो आहे. इथे लॉकर घेतलेला आपण रेल्वे स्टेशन जवळ. इथे आलो आपण. तिथे लॉकर घेतल्या. इथे आपण 9 बॅग ठेवत आहे आणि पाटीलच्या ह्याच्यात 1 टाकत आहे.
सो एनीच लॉकर मेकअप वगैरे गेला आहे, छान दिसतोय हा. तर काहीच मला श्लोकन पावडर लावलाय. थांब रे. छान पावडर लावला आणि गोरा दिसून राहिला, तो काळा होता थोडा. काहीच माहिती पाहुणा वगैरे सध्या मॅटानी कटिंग नाही केली. आम्ही काय इकडे टक्कल केलं जॉईन झालेला आज. हाय गाईस, आय एम ओम करवडे. सो लेट्स गो. आपण चाललो मंदिरापाला. आम्ही लॉकर्स मध्ये बॅग वगैरे ठेवल्या, 5 रांगेमध्ये होता, रूममध्ये होता, तुम्हाला दाखवलं आम्ही. तर आमच्यासोबत आहे, आम्ही चाललेलो आता. न्यू माणूस जोडलेला आहे. न्यू माणूस आहे हा. तर आता आम्ही चाललेलो आहे मंदिर पाहायला. हरपली ओय बाई काय म्हणते नाव? सपवती सकडी. एज काय आहे? 57. जाऊ दे, गेली बुडी आहे. 5 फुटी नाही आहे ते बुडी. अरे जगून करणी काय. आता आम्ही केलेला आहे ऑटो मध्ये आम्ही आता बसलेलो आहे 6 जण. दर्शन करायला 5 मंदिराचे. पद्मावती, व्यंकट स्वामी, अजून 3 नाव आहे, मला घेता येत नाही नाव. आपण गेल्यावर सांगू तुम्हाला काय आहे. तुम्हाला अनेक मंदिराचे तुम्हाला सगळ्यांचं हे करून देतो. काय नाव? ओम माहुरकर, हा आहे ओम खरबडे, पार्थ पाटील. ऍटिट्यूड बॉय, ऍटिट्यूड केला. हा आहे पार्थ दंडाडे. हा आहे श्लोक कुरेकर, तुमचा चहिता सार्थक नायक. हो, आता आम्ही दर्शन केलेलं आहे पार्थ पाटील, सार्थक नायक, पार्थ दंडाळे आणि हा माऊलकर. गाईचे लोक इथं माहिती आहे का मागे सगळं आमच्या जुळलेला आपल्यासोबत, त्याला आपण हक करूया. तर आता आम्ही दर्शन झालेलं आहे. कोणतं मंदिर होते? पद्मावती गाईज मंदिर. आम्हाला गांधीजी आम्हाला दाखव गांधीजी कशी दिसतात. मी तुम्हाला गांधी दाखवतो. रिअल माणूस आहे तो. पाणी घे. आपलं आता निघत नाही रे. आता तू त्याच्यासोबत असं उभा राहा. धुंदे म्हणा. रिअल दिसत नाही का तू? एवढ्या जवळ गेला श्वास ब्लॉग मध्ये बोललो म्हटलं तिला जाऊन. चहा सोडला. अरे महाग आहे यार, काय करता. 15चा जायचा. 5 रुपये जास्त चांगलं टाका मला. 5 रुपये जास्त टाकून नाही काय. कॉफी चमचाही दिला सोबत. डार्क आहे. गोळ आहे काय? एक मिनिट डार्क. मी इथं आलो आणि आता शिफ्ट चेंज झाली आहे. आता बाबा इलायचीची शिफ्ट दुसरी. आता दुसरे बाबा इथं. काय झालं? पहिले ना चष्मा घातला होता काय? गेले माहित, तुला माहित असं. हो घातला होता. आपल्या ब्लॉग मध्ये दिसेल, तुम्ही जर पहिलेपासून पाहाल. पहिल्यापासूनच पाहून राहिले ते आपल्याला. नाही, कोणी स्किप करते ना. म्हणजे नकली गांधीजी आहे पण तो असली निघाला. ते तुम्हाला माहितच नसेल. नाही माहित होतं ते. ठीक आहे मग आता तुम्हाला आम्ही हत्ती दाखवतो. हत्ती 1 नंबर रिअल वाला. RIYAL नाही, REAL. जोडे काय फोटो. नमस्कार देते, 10 रुपये दिले तर पण नाही डोक्याला लागलं ना. तो डोक्यात टमकन. अवे त्याने घंटी घेतली नाही म्हटलं डोक्यावर. कोणतं मंदिर आहे वापस एकदा? पद्मावती. इथे तुम्हाला एक दाखवतो. खूप छान असा व्ह्यू आहे इथे बघा. खूप छान असं काय म्हणते रे, तलाव, नदी, कुंड. तर आम्ही कुंड इथे आम्ही रील्स वगैरे पण बनवणार आहे आता. तुम्ही बघू शकता पद्मावती मंदिर अतिशय छान मंदिर आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा बालाजी आले म्हणजे. आम्ही इथे आलेलो होतो ह्या मंदिरमध्ये. नाव काय मंदिराचं? राम मंदिर. नरसिंह मंदिर आहे.
सांगेल या मंदिराचं नाव कपिलेश्वर मंदिर आहे. कपिलेश्वर मंदिर आहे. हे बघ वाचली इथं काय आहे? आम्हाला नावच नाही माहिती मंदिराचं अजून. नरसिंह मंदिर आहे, लक्ष्मी नरसिंह. श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी टेम्पल आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता. तर इथे आम्ही आलेलो आहे. आपण आलेलो आहे आता इस्कॉन मंदिरमध्ये. सो हे खूप छान मंदिर आहे, असं बघू शकता तुम्ही मागे किती छान असं मंदिर आहे. तर आणि अंदरचं दाखवतो मी तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही व्ह्यू, खूप छान असा व्ह्यू आहे. बघा तुम्ही, खूपच छान. आणि तिसरं मंदिर आहे. पहिलं मंदिर होतं पद्मावती मंदिर, दुसरं होतं कपिलेश्वर, आता हे आहे इस्कॉन मंदिर. आम्ही आता दर्शन झालेलं आहे. बोर झालो आता, थोडं बोर पण होत आहे, पण इस्कॉनचं दर्शन झालेलं आहे. तुम्हाला थोडे क्लिप्स टाकेल मी बाहेरचे वगैरे. काय आज मंदिरचा आज दिवस आहे, उद्यापासून चर्च. उद्यापासून चर्च, कारण की आम्ही डायरेक्ट ब्रँच चेंज एक दिवसात डायरेक्ट ब्रँच चेंज करत डायरेक्ट नवीन कोड आहे आमचा ब्रँच चेंज. जे आमचे ब्लॉक पाहिजे त्यांना समजते डायरेक्ट इथपासून तर असं. हां, तर असं आहे आमचं छान असं हे मंदिर आहे. खूप मस्त परिसर आहे, मस्त वाटून राहिले इथून. असं वाटते बाहेर जाऊच नाही, पण आमचे अजून 2 मंदिर राहिले, तर आम्हाला आता निघावं लागेल. आजच्या दिवस मंदिर जेवून घ्या, उद्या ब्रँच चेंज होणार आहे. मस्ट विजिट मंदिर एक नंबर आहे, शांत मंदिर आहे. मग वरती भजन भेटेल ऐकायला. मंदिरामध्ये मांजरे आहे, खूप फ्रेंडली आहे. तो मांजर आणि कुत्रे तुम्ही येऊन भेटू शकता त्यांना. आम्ही राम मंदिर आता दर्शन झालेलं राम मंदिरमध्ये, पण तिथे फोन अलाउड नसल्यामुळे आम्ही त्याचा व्हिडिओ नाही काढू शकलो. सो आता आम्ही याच्यानंतर कोणतं एकच मंदिर आलेलं आहे आमचं. 4 मंदिर झालेले आहे आमचे. ओम खरबडे आज जॉईन झालेला माणूस. तर आता आपण 5व्या याच्यात भेटूयात. सो लास्ट मंदिरकडे आलो आहे. मंदिराचं नाव काय? गोविंद मंदिर. तुम्ही व्ह्यू पाहू शकता, खूप छान असा व्ह्यू आहे इथे. गोविंद मंदिर नाव आहे याचं. तुम्ही मस्ट विजिटेड मंदिर आहे हे, नक्की विजिट करा तुम्ही. खरंच या इथे खूप छान असं हे मंदिर आहे. मंदिर समोर जे मार्केट लागलं आहे ते पण खूप छान आहे. हो, खूप छान आहे इथे. खूप छान नवीन वस्तू पाहायला भेटत आहे मला, आणि खूप छान आहे, खरंच छान आहे. बालाजीच्या तिथं अंधार कोण असते, दिव्याच्या उजेडावर कोण राहते. आपण गुगल मारू. तर हे गोविंद राजा स्वामी टेम्पल आहे. आम्ही आताच नाव माहीत केलं. त्याच्यानंतर इथे फोन ठेवा लागते. फोन ठेवल्यानंतर म्हणजे तेच व्लॉगिंग होणार नाही. आता मंदिरातून येतो, तुम्हाला कळवतो. इथं मार्केट आहे, खूप मोठं मार्केट पण फिरू आपण. तिथून सामान घेऊ घरच्यांसाठी. यांनी इथून चेन घेतलेल्या आहे. चेन दाखवा. सोन्याच्या चेन घेतल्या आहे 1.5 लाखाच्या. याने पण घेतली. ओ सॉरी, याने पण घेतली. एक कुठे गेली? चांगलं दिसतंय, चांगलं कमेंट करा, वोट करा. वोट कोणाला करू? चांगलं दिसतंय सांगा आम्हाला कमेंट मध्ये, कमेंट बॉक्स. ठीक आहे, मग आम्ही येतो दर्शन करून. भेटू तुम्हाला. दर्शन झालेलं. नाव काय मंदिराचं? नाव सांगायला लागतं. गोविंद राजा स्वामी टेम्पल. गोविंद राजा स्वामी टेम्पल हे मंदिराचं नाव आहे, तुम्ही पाहू शकता. सो आमचं दर्शन वगैरे झालं आहे. आता आम्हाला घरच्यांसाठी थोडे सामान घ्यायचे आहे. इथे खूप मस्त असे शॉप लागले आहेत छोटे छोटे आपल्याला. आता तुम्ही हे टेम्पल पहा, खूप अतिशय सुंदर असं हे टेम्पल आहे. तर आता आपण इथे छोटे छोटे दुकानं एक्सप्लोर करणार आहे. तर चला पाहूयात. आम्ही आता जेवण करायला आलो आहे इथे. आपलं काय झालं, पाची मंदिरचं दर्शन झालं आहे, तिरुमला जाऊन झालेलं आहे. आता संध्याकाळी पॉंडिचेरीची ट्रेन आहे. संध्याकाळी म्हणजे रात्री आहे 3:30-4ला. आता आम्ही स्टेशनला जाईल. मेन म्हणजे तिरुपती स्टेशनवरून आपली कोणत्या स्टेशनवरून ट्रेन आहे? रेणुगुंडावरून आमची ट्रेन आहे. 11:15ला तिरुपतीवरून त्यांची ट्रेन आहे. तिथून तिथे जाईल. पहिले तर आम्हाला लॉकर, आणि आम्ही लॉकरमध्ये बॅग ठेवल्या आहे, तिथे पण आम्हाला बॅग घ्यायला जावं लागेल. आणि बाकी आपल्याला काय करणार सोडून काही सांगायचं आपल्याला आणखी ब्लॉगमध्ये. आता जेवण करायला लागते. जे आम्ही आलो आहे पंजाबी ढाबामध्ये आलो आम्ही. शेवभाजी, व्हेज कोल्हापुरी आणि तंदुरी एवढं बोलवलं आहे. तर मग आपण भेटूया लॉकरच्या तिथे, आणि मग स्टेशनवर थोडं आम्ही आणखी सांगूया पॉंडिचेरीत काय करणार आहे, कसं काय.
तर जेवण झालं आमचं. आता आम्ही लॉकर आमच्या बॅग्स लॉकरमध्ये ठेवल्या, तर लॉकर तिथे घ्यायला चाललं. जेवण झालं आमचं आता. हा खूप छान जेवण झालं इथे. एक पंजाबी ढाबे खूप आहे इथे, तुम्ही काही प्रॉब्लेम नाही तसं जेवायला मला. हे बा इथं पंजाबी ढाबेत आहे, पण अशी जे जलेबी आहे हे तुम्हाला इथंच भेटत. आम्ही आता रेवीगुंटा रेल्वे स्टेशनवर पोचलो आहे. इथूनच आमची पॉंडेचेरीची ट्रेन आहे. आता तुम्हाला माहीतच असेल आम्ही इथं कसा आलो आहे. तसं अशा पद्धतीने आम्ही आलो होतो इथे. इथे पोचलेला कोणतं स्टेशन आहे? स्टेडियम स्टेशन डेनिंगुट्टा रेनिम गुट्टा रेविन आहे रेविन गुट्टा. हा जे काही असेल तुम्ही सर्च रेनिंगुट्टा. रेनिंग गुट्टा. आणि आम्ही बिना तिकीटचा आलेलो आहे तिरुपतीवरून. कोणाला माहित नाही बाय, पण आलो आहे आम्ही. इथे कोणाला मराठी समजतच नाही तर काही प्रॉब्लेम नाही. इथचा डिसीज. तर आता आम्ही आलेलो आहे. हे आज सगळे बसले. नायकला थोडं बरं नाही आहे, कारण त्याचं थोडं ताप आल्यासारखं वाटत होतं. तर मी त्याला एग दिले खायला, म्हणजे यांनी आणले बॉईल करून साखरवडे. थँक्यू. मी एक खाल्ला. सो आता काय करायचं आपल्याला? आता आम्ही टाइमपास करणार आहे 4 पर्यंत, त्यानंतर विचार करू. तो आपण डे 4 मध्ये डायरेक्ट पॉंडेचेरी किंवा ट्रेनमध्ये चालू करूया, ठीक आहे? तेव्हापर्यंत बाय बाय. आणि सगळ्यांना एकदा बाय बाय सगळ्यांना. तर भेटूया फोर्थ ब्लॉग मध्ये.